नमस्कार. अंकुश उत्तम भोसले. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका अंतिम म्हणजे महत्वाच्या टप्प्यावर आले. हा, काय गावचं वातावरण? सध्या आमच्या गावाला 35 वर्ष झालं पाण्याचा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न हा समाधानदादाने मार्गी लावलेला आहे. सध्या अंधळगाव मध्ये सध्या तुम्ही बघितलं तर पाणी तिथं सध्या काम चालू आहे, पायपा येऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना एक आशा आहे की बाबा पाणी आता येईल. त्याच्यामुळे ही लोक समाधानदादाच्या पाठीमागे उभा राहणार आहेत. आणि इथं जे उमेदवार उभा राहिले ते ताड म्हणून एक आहे त्याने आणि शिवशरण, या दोन्ही उमेदवारांना आम्ही कमळाच्या चिन्हासमोर आम्ही मतदान करून आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून देणार आहे. जे कमळाकडून जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आमच्या अपेक्षा आहे की हा हे काम आहे ते त्याने पाण्याचा पाठपुरावा त्याने करावा. जनतेला बाबा जी आश्वासन दाखवलेले ते त्याची पूर्तता व्हावी एवढी आमची अपेक्षा आहे. त्यांच्या विरोधात तगडा आव्हान एका मंत्र्याची मुलगी, माजी मंत्र्याची मुलगी पण त्यांच्या विरोधात तुमच्या भागात उभी आहे. त्याबद्दल तुमची काय? नाही, डोबळे सरांनी याच्या अगोदर भरपूर इथं मतदान त्यांनी उभा राहिले होते, परंतु त्यांनी कुठला विकासच केला ना. नुसतं समाजाला अंधारात ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंत त्यांचा कोणताही इथं विकास नाही. मोठी मोठी मंत्रीपद त्यांनी आतापर्यंत भोगलेले आहेत, परंतु या मंगळवेढा तालुक्याचा कोणताही विकास त्यांनी आतापर्यंत केला नाही. फक्त समाजाला अंधारात ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं तो आता हे पॅटर्न चालणार नाही. आता लोकांना विकास हवा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच जनता ही निवडून देणार आहे.